हे मी बोललो असतं तर राग आला असता. एक आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती ना, तू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच बोरती आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई बाळाला दूध दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीत जा आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले. चांदाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं. जेवढे आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठे लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बाहेरा. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका. उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे. आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घालायचे. महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासणारीचे पैसे पुढे का. पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला. उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्याकडे राहिलेत. आणि तुम्हाला गरीबाचे देत जा. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का. काही बाया महिना भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो. ताटलीच फोडली तो, बशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का. तिचे पैसे बुडी ती. आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात. यमानला थांब अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं. यमनला तू काही सुईची आवला दे का. तुला वर न्यायचं एवढं सोपं आहे का. तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा. तुला कीर्तनाला न्यायला तर तू चपला चोरायचा. तू का एका बजेट मधला गडी होता का. तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का. तुला सुईचा आहे का तू नाही. मग कशाला वाईट वागायचं. चला परत पुढं. दान हातानं करीता. भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या सप्त्याला पण 3 वेळा वय उचकीत आहे. मा नाव आहे का. आहे तो नाव तिथं आहे स्मशानभूमीतही आहे. तू परत येणार आहे म्हणून बोगस. आता तुमच्या भागात आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. 1 व्ययी भेट. ती कोणी आणली ना आलाय का नाही. पहिले याही भेटत नव्हते यायला. आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. या नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फाफडवल्यामुळं आघाडी बिघडला होता.
हा गडी तापेलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याई आले ना भेटायला एकमेकाला. आता याई कशी भेटावं, याई पेलच होता पोरीचा बाप. आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती, त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते ये याला शिकवली मारली घासाचं व जावळी तर तसं. याई जागेवर मेला मांडवात पाहता काय माहिती.